नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. सध्याच्या स्थितीला महालक्ष्मी योजना 2024 सुरू झालेली आहे. महालक्ष्मी योजनेमध्ये प्रत्येकी महिन्याला 3,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. सोबतच याचा अर्ज कुठे करायचा आहे, सोबतच याच्यामध्ये राज्यातील सरसकट सर्व महिलांना 100% अनुदानावरती योजना मिळणार आहे. राज्याचे कृषी मंत्री शरद पवार साहेबांनी सर्वात मोठी आणि सर्व माता भगिनींसाठी अत्यंत आनंदाची बातमी दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच्यानंतर संपूर्ण अपडेट तुमच्या लक्षात येणार आहे. आता ही महालक्ष्मी योजना कोणत्या महिलांसाठी आहे, सोबतच याच्यामध्ये लाभ कसा मिळणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात. आता बघू शकता याच्यामध्ये कोणाकोणाला लाभ मिळणार आहे. तर राज्यामधील शेतकरी असतील, सोबतच मजूर असतील, गरीब कुटुंबातील सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक महिन्याला 3,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, असं सुद्धा माजी कृषी मंत्री शरद पवार साहेबांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. तर बघू शकता सध्याच्या स्थितीला महायुती आणि महाविकास आघाडी दोन पक्ष आहेत. तर दोघांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये करू, परंतु शरद पवार साहेब म्हणतायत की डायरेक्ट 3,000 रुपये इतकी रक्कम करू. तर तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पुढेच बघून घेऊयात की महालक्ष्मी योजना कशा पद्धतीने राहणार आहे, सोबतच यासाठी अर्ज कसा करायचा आहे ते सुद्धा सविस्तर बघून घेऊयात. आता याच्यामध्ये बघू शकता महालक्ष्मी योजनेसाठी फक्त या महिला पात्र राहणार आहेत. आता याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते बघून घेऊयात. राज्याचे मुख्यमंत्री सध्याच्या स्थितीचे एकनाथ शिंदे साहेब आहेत. तर यांनी सध्याच्या स्थितीला सर्वात मोठं स्टेटमेंट दिलेलं आहे. जर आमचं सरकार आलं तर 2,100 रुपये इतकी रक्कम करू. बघा अगोदर किती होती, 1,500 रुपये इतकी होती. जर सरकार एकनाथ शिंदे साहेबांचं आलं तर 2100 रुपये करू. परंतु माजी कृषी मंत्री शरद पवार साहेबांनी सर्वात मोठं स्टेटमेंट केलेलं आहे. जर शरद पवार साहेबांचं सरकार आलं तर थेट 3,000 रुपये इतकी रक्कम प्रत्येक महिन्याला करू आणि लाडकी बहीण योजनेचं जे नाव आहे ते डायरेक्ट महालक्ष्मी योजना अशा पद्धतीने या योजनेचं नाव असणार आहे. तर बघू शकता तुम्हाला काय वाटतं की 2100 रुपये लाडकी बहीण योजनेची रक्कम हवी का महालक्ष्मी योजनेची रक्कम 3,000 रुपये हवी, अशा पद्धतीने सुद्धा कमेंट करायचे आहेत. आता बघा भरपूर महिलांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का. तर एक गोष्ट लक्षात घ्या, जर एकनाथ शिंदेचं सरकार आलं तर तुम्हाला पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारने मतदानाच्या अगोदर लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती. एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस मतदान आहे, सध्याच्या स्थितीला नोव्हेंबर महिन्यामध्ये मतदान आहे, तर ही योजना जुलै महिन्यामध्ये सुरू केलेली होती. म्हणजे जवळपास मतदान आलं त्याच्या अगोदर ही योजना सुरू केलेली होती. परंतु लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, यामध्ये काहीही बदल केला जाणार नाही. तर बघू शकता कोणताही बदल केला जाणार नाही. फक्त 1,500 रुपयाची रक्कम 2100 रुपये इतकी होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा काय वाटतं की 2100 रुपये रक्कम हवी का डायरेक्ट 3,000 रुपये इतकी रक्कम हवी, ते सुद्धा लगेच कमेंट करून सांगायचं आहे. आता भरपूर वेळ झाला तर या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. अगदी सविस्तर बघून घेऊयात. आता ही महालक्ष्मी योजना शरद पवार गटाने सुरू केलेली आहे. तर या योजनेचा अर्ज कसा राहणार आहे ते सुद्धा बघून घेऊयात. जशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने होता, तशाच पद्धतीने या योजनेचा अर्ज सुद्धा ऑनलाईनच आहे. परंतु यामध्ये एक बदल केलेला आहे की याच्यामध्ये कोणत्याही महिलेसाठी कोणतीही पात्रता ठेवण्यात आलेली नाही. तर सरसकट राज्यातील सर्व महिलांना लाभ मिळणार आहे. जरी तुमच्या घरामध्ये कोण सरकारी नोकरीला असेल किंवा काहीही असू द्या, परंतु यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शरद पवारांनी सांगितलेलं आहे की सर्व महिलांना सरसकट लाभ दिला जाणार आहे, कोणताही भेदभाव केला जाणार नाही. परंतु शरद पवारांनी तुमच्याकडे मतांचं बक्षीस मागितलेलं आहे, त्याच्यानंतरच थेट 3,000 रुपये इतकी रक्कम आम्ही तुमच्या मार्फत करू शकतो, असं सुद्धा सांगितलेलं आहे. बघू शकता काँग्रेस नेते राहुल गांधी असतील किंवा राष्ट्रवादी नेते शरद पवार असतील, तर यांनी 3,000 रुपये इतकी रक्कम महालक्ष्मी योजनेची करू असं सांगितलेलं आहे. सोबतच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, जर यांचं बीजेपीचं सरकार आलं तर 2100 रुपये इतकी करू. परंतु काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शरद पवार गटाने सुद्धा पूर्णपणे 3,000 रुपये इतकी रक्कम करू असं सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे. आता या योजनेचा अर्ज झाला, परंतु कागदपत्रे सुद्धा काय काय सांगितलेले आहेत ती सुद्धा बघून घेऊयात. आता जशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेला कागदपत्रे होती सेम टू सेम तीच कागदपत्रे
महालक्ष्मी योजनेला आहेत। तर याच्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे। रेशन कार्ड पिवळे किंवा केसरी किंवा पांढरे तिन्ही पण चालू शकेल। सोबतच उत्पन्नाचा दाखला, आता उत्पन्न किती ठरवण्यात येईल त्याच्यावरती उत्पन्नाचा दाखला तुमच्याकडे किती लाख रुपयांचा असावा हे सुद्धा सांगण्यात येईल। सोबतच शाळा सोडलेला दाखला जर गरज पडली तर लागणार आहे। सोबतच 2 फोटो आवश्यक आहेत, फोटो असणे आवश्यक आहे। रहिवासी दाखला, तुमच्या गावातील पोलीस पाटील असेल किंवा सरपंच यांचा रहिवासी दाखला, मतदान कार्ड आणि तलाठी दाखला। तर बघू शकता हे 8 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। ज्या वेळेस कागदपत्र घोषित केले जाईल तर याच्यामधील 100% हेच कागदपत्र असणार आहेत। त्याच्यामुळे महालक्ष्मी योजना असू द्या किंवा लाडकी बहीण योजना असू द्या, याच्यामध्ये अपडेट तर 100% येत राहणार आहे। आता अपडेट काय येणार आहे तर सर्वांना मतांचं बक्षीस पाहिजे आहे। जो तो म्हणतो आम्हाला मतदान करा, पूर्णपणे आम्ही या योजनांची रक्कम वाढवून देऊ। परंतु तुम्हाला जे सरकार योग्य वाटतं त्याच उमेदवाराला तुम्ही बटन दाबून विजयी करायचं आहे। कारण महालक्ष्मी योजना असू द्या किंवा लाडकी बहीण योजना असू द्या, हे आपले हक्काचे पैसे आहेत। हे गव्हर्नमेंटचे जे पैसे आहेत, जो आपण टॅक्स भरतो त्या टॅक्समधून हे पैसे कट केले जात आहेत। तर बघू शकता हे जी रक्कम आहे 3000 रुपये लाडकी बहीण योजनेची असू द्या किंवा महालक्ष्मी योजना असू द्या, तर हे आपल्या हक्काचे पैसे आहेत। सध्याच्या स्थितीला ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत, तेल असेल, डाळ असेल, मूग असेल, साखर असेल, या सर्व गोष्टींवरती जास्त प्रमाणामध्ये किमती वाढवलेल्या आहेत। आता या किमती का वाढवलेल्या आहेत तर एक गोष्ट लक्षात घ्या, सरकार जेवढा पैसा खर्च करेल त्या गोष्टींमध्ये पूर्णपणे ज्या जीवनावश्यक वस्तू असतील तर त्या किमती 100% तरी वाढवल्या जात असतात। तर त्या किमती वाढवायच्या आणि पूर्णपणे या साईडला पैसे द्यायचे, अशा पद्धतीने सर्व घोषणा करत आहे। ज्याला त्याला आपल्या पक्षाचं पडलेलं आहे। शरद पवार गट असू द्या, BJP असू द्या किंवा काँग्रेस असू द्या, सर्व पक्षांना फक्त 3000 असू द्या, 2100 रुपये असू द्या किंवा 1500 रुपये असू द्या, सर्वांना काय पाहिजे, मतदान पाहिजे। मत द्या, आम्ही तुम्हाला पैसे देऊ। अशा पद्धतीने भारत देशामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सध्याच्या स्थितीला या गोष्टी चालू आहेत। तर तुम्हाला काय वाटतं की लाडकी बहीण योजना असू द्या, महालक्ष्मी योजना असू द्या, गोरगरिबांसाठी योजना असू द्या, घरकुल योजना असू द्या, शेळीपालन योजना असू द्या, शेतकऱ्यांसाठी योजना असू द्या, परंतु या योजना कुठून पाहिजेत, थेट केंद्राकडून पाहिजेत। महाराष्ट्र राज्यामध्ये काय आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये फक्त मतदानापुरत्या या योजना सुरू होत्यात, मतदान झाले की परत या योजना कायमस्वरूपी बंद होत आहेत। परंतु ज्या केंद्राने सुरू केलेल्या योजना आहेत त्याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, विश्वकर्मा योजना असेल, सोबतच रेशन कार्डांसाठी पूर्णपणे जे पिवळे रेशन कार्ड धारक आहेत, केसरी रेशन धारक आहेत, अशा नागरिकांना थेट केंद्राकडून योजना आहेत। सोबतच ज्यांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येकी महिन्याला केंद्राकडून 3000 रुपयाची योजना सुरू आहे। सोबतच ज्या महिला निराधार आहेत, सोबतच ज्या महिला विधवा आहेत, अशा ज्या योजना आहेत तर या खरोखर योजना सध्याच्या स्थितीला महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू झाल्या पाहिजेत। परंतु अशा ज्या योजना आहेत ज्या मतदानापुरत्या सुरू केल्या जातात तर या योजना कायमस्वरूपी बंद केल्या जाव्या, मतदानामध्ये या योजनांचा उपयोग करता नये असं सुद्धा भरपूर नागरिकांनी स्टेटमेंट दिलेलं आहे। तरी पण तुम्हाला काय वाटते याविषयी सुद्धा नक्की अपडेट द्यायचे आहे, कमेंटद्वारे सांगायचं आहे की खरोखर महाराष्ट्र राज्यामध्ये या योजना सुरू राहाव्यात का। जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।